बरोबरी करता आली नाही म्हणून एवढ्या नीच हरकतीला तुम्ही उतरताल. आयुष्यपत असं वाटलं नव्हतं. व्यवसायात कॉम्पिटिशन असतं पण असल्या घाणेरड्या लेवलचं खरंच खरंच कधी बघितलं नाही. आणि अनपेक्षित ही गोष्ट घडलेली आहे. राय परफॉर्मन्सची तुम्ही आयडी उडवली इंस्टाग्रामवरनं. तुम्हाला काय वाटलं मला हे कळणार नाही? लाज वाटली पाहिजे होती अशी घाणेरडं कृत्य करताना. रायबो फॉर्मेशनची आयडी उडवल्यानंतर तुम्हाला काय वाटतं मी मागं पडेल, तुम्ही नाव बुजवून टाकताल, सगळं संपवून टाकताल? होणार नाही. तुम्ही माझ्याकडून माझी इंस्टाग्रामची आयडी काढू शकता. माझ्यावर रायबो फॉर्मेन्सवर प्रेम करणारी लोक कधी काढू शकत नाही. त्यांच्या मनातून मी रायबो फॉर्मेन्स कधी काढू शकत नाही. आणि आज माझ्या प्रत्येक रायबो फॉर्मेशनच्या कस्टमरला प्रेम करणाऱ्या मित्राला, आके जाधववर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मित्राला एक आव्हान करतो. एक नवीन आयडी बनवली रायबो फॉर्मेशनच्या बाकीच्या सगळ्या गोष्टींच्या अपडेटसाठी आणि बाकीच्या गोष्टींसाठी. खाली आयडी मेन्शन केलेली, समोर आयडी पण दिसते स्क्रीनवर. जा फॉलो करा. त्याच ताकदीने परत उभं राहायचंय आपल्याला, ज्या ताकदीने आपण एवढ्या वर्ष मार्केट हलवत होतो. यांना वाटत असेल की आयडी घालवल्यानंतर आपण शांत बसू, आपण संपून जाऊ. पण यांना एक गोष्ट माहिती नाही, जे मी कमवलंय ते हे लोक कधीच काढू शकत नाहीत. माझ्या प्रेम करणाऱ्या माणसांच्या मनातून रायबो फॉर्मेन्सला आणि मला कधी काढू शकत नाहीत. त्यामुळं ही रील तुमच्या मित्राला, मैत्रिणीला, भावाला, बहिणीला, नातेवाईकांना सगळ्यांना पाठवा आणि सगळ्यांना आवर्जून सांगा की रायबो फॉर्मेशन नवीन अपडेट ह्याच्यात भेटतील, ह्याला फॉलो करा. मला दाखवून द्यायचंय की माझ्या पाठीमागं किती मोठी शक्ती उभी आहे आणि किती मोठा भक्कम आधार आहे. सगळे मिळून माझ्यावर प्रेम करणारे लोक कमी नाहीयेत, ते मला दाखवून द्यायचे. आणि हे सगळे आपण मिळून दाखवून देऊ या घाणेरड्या नीच काम करणाऱ्या सगळ्या विरोधकांना. आणि यांचं बाकीचं तर सगळं मी तुम्हाला लवकरच सांगणार, सगळं ह्याच आयडीवर सांगणार. पण सगळ्या अपडेटसाठी ना आत्ता तुम्ही ह्या रायबो फॉर्मेशन आयडीला जाऊन फॉलो करा आणि आपण परत दाखवून देऊ. आम्ही बोलत नाही, आम्ही करून दाखवतो. जय महाराष्ट्र.